फक्त आणि फक्त 12 लाखाला मोठी बाल्कनी वाले घर आणि तुमच्यासाठी एक बजेटचा सौदा असणारे व्हिडिओ बघायचे, संपूर्ण माहिती तुम्हाला घ्यायला लागणार आहे। डायरेक्ट मालकांचे नंबर पाहिजे ना, प्रॉप साइन अप म्हणून वेबसाईट आहे। अहो इथं नाही हो, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, जाऊन तुम्हाला ईमेल आयडी ने रजिस्टर करायला पाहिजे। 12,500 पेक्षा जास्त मालकांचे नंबर तुम्हाला प्रॉप साइन अप वरती भेटणार आहे। अहो रेंटल पाहिजे, आउटरेट पाहिजे, सगळी काही डिटेल तिकडे दिलेली, पण फ्री नाहीये। फ्री म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चे व्हिडिओ आहे आणि 12 लाखाच्या घराबद्दल माहिती द्यायला मी सुरुवात करणार आहे। तुम्हाला 12 लाखामध्ये मोठ्या बाल्कनी सारखं घर पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे। आणि ज्यांना पण 12 लाखाचं घर खरेदी करायचं त्यांनी शेवटपर्यंत बघायला पाहिजे। 12 लाखामध्ये हे घर असणार आहे, किती स्क्वेअर फीट असणार, लोकेशन काय असणार, बँकेचे लोन होणार का नाही, ही सगळी आणि थमती माहिती या व्हिडिओ मध्ये आहे। तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा 12 लाखाच्या घराबद्दल। जय महाराष्ट्र, जय जय पुणे। मित्रांनो, मी कासिम शेख आणि मंडळी तुमच्यासाठी खूप भारी अशी प्रॉपर्टी आणलेली आहे फक्त 12 लाखामध्ये। जे आपण टायटल बघितलेले आणि जे बोर्ड बघितलेले अहो त्याच बजेटमध्ये मी सगळी काही माहिती तुम्हाला देऊ शकतो, पण तुम्ही घ्यायला तयार असाल तर हा घर तुमच्यासाठी असणार आहे। कारण की बरेचसे असे लोक जे आहे ते 12 लाखाचे 14 लाखाचे घर शोधत बसलेले आहेत। बाल्कनी आहे जी खूप मोठी आहे आणि बघायला गेलं तर लोकेशन पण खूप भारी आहे। आता हे 12 लाखामध्ये काय आहे, घर आहे का फ्लॅट आहे, एक एक इन्फॉर्मेशन देणार मी आणि ती सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी या चॅनल वरती याच व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे। म्हणून बोललो की हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघायचं, एक एक तंतोतंतोची माहिती तुमच्यासाठी प्रत्येक व्हिडिओ मध्ये प्रॉपर्टीचीच माहिती मी देत असतो। म्हणून बोललो की तुम्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब बटन दाबवायचं आणि चांगलं एक कमेंट करायचं। असं नाही की ते भरपूर अशा लोकांचे कमेंट येत राहतात, आता मी त्याच्यावरती लक्ष देणं आणि विचार करणं सोडून टाकलेलं आहे। कारण की बरेचसे मला असे पण कमेंट येतात की साहेब तुम्ही चांगलं करू राहिलेले, अहो चांगलंच करू राहिलेले। आणि हे जे 12 लाखाचे जे आणलेले ना हे पण एकदमच भारी आणले। तर मित्रांनो, आपण कुठं होते थोडस विसरलं, पण विषय तोच आहे। 12 लाखामध्ये मोठी बाल्कनी वाला एक घर मी सांगतो, सगळं सगळं सांगतो। उत्सुकता खूप वाढली असेल, एक्साइटमेंट खूप वाढला असेल, तर तो एक्साइटमेंट ठेवायचं तुम्हाला। कारण की तुम्ही येऊन इथं बघणार ना तेव्हा तुम्ही कळणार की 340 स्क्वेअर फीटचा हा 340 स्क्वेअर फीटचा हा घर आहे। आता ह्याच्या सगळं सांगतो कितीला विकायचं तर 12 लाखाचंच आहे। पण आपल्याकडं बघा पाठीमागं पण व्हिडिओ बनवले होते, तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नाही पाहिले तर मी तुम्हाला सांगतो की 2 बंगल्यासारखे रो हाऊस आलेले आपल्या डायरेक्ट विकण्यासाठी। डायरेक्ट जे आहे डायरेक्ट म्हणजे 2% कमिशन द्यायला लागणार, ते विसरून जावा की मालकांचे नंबर द्यायचं त्यावेळेस भरपूर असं करायचं, ते सगळं डिलीट करून टाका। जे आता स्टार्ट झालेले ना खूप भारी स्टार्ट झालेले, कारण की मी बघितलं राव मालकांचे नंबर देऊन पण लोक विसरून जातात माणसाला, कोण काय मदत करत नाही कोणाला आजच्या घडीमध्ये। आता जी आलेली आहे ही प्रॉपर्टी हे आपल्या ऑफिस तर्फे प्रॉपर्टी आलेली आहे। आता हे जे 2 बंगले आहे ना, एक तर 60 लाखाचा आहे, खाली 1 BHK, वरती पहिला तुम्हाला वर्णन करून सांगतो मी। वर्णन असं आहे की खाली जे आहे स्टार्टिंग तुम्हाला मी गेले ना अजूनपर्यंत तिकडं जाऊन आहे ना प्रॉपर त्याचा व्हिडिओ बनवणार आहे। मालकाने जो व्हिडिओ पाठवला होता तोच व्हिडिओ मी तिथं अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकतात। आणि चांगल्या लोकांनी बघितलं, लोकांचा सपोर्ट पण चांगला भेटला आणि बरेचशे लोकांनी विचारलं पण बघा इथं जे आहे तर एक खाली 1 BHK आहे
आता तू किती स्क्वेअर फीट असणार आहे सांगतो, मी सगळं सांगतो, पण हे 12 लाखाला विसरायचं नाही आपल्याला, कारण की 12 लाखाच्या बळावरती हा व्हिडिओ चालू आहे. ओके, आपलं बोलणं चालू आहे. मी तुम्हाला ऍडिशनल माहिती ह्या 2 रो हाऊसची देऊ राहिलेली इथं. जे 60 लाखाचा आहे हा 60 लाखाचा धरून चाला पहिला. त्याचा जो खाली 1 BHK 8,500 रुपये त्याचा रेंट येतो. बाजूला बोरवेल, पाण्याची टाकी, कार पार्किंग, मग स्टेरेज वरती, मग तिकडं 2 बेडरूम दिलेले. 2 बेडरूम कुठले कुठले? एक मास्टर बेडरूम दिलेले, एक कॉमन बेडरूम दिलेले, 2 टॉयलेट बाथरूम, एक इंडियन आहे आणि एक कमोड आहे, मग त्याची बाल्कनी. ओके, मग त्याच्यावरती टेरिस. हे जे आहे तर हे मरकळला आहे. मरकळ कुठं आहे सांगा? अहो, तुम्ही सांगण्याच्या अगोदर मी सांगून देतो, इथं मरकळ जे आहे आळंदीच्या इथंच आहे मरकळ, आणि तिथं आणि एका गुंठ्यामध्ये बांधलेले हे रो हाऊस आहे. आणि हे जे आहे तर हे गुंठेवारीमध्ये जागा आहे. ओके, आणि ज्यांना असं वाटत असेल, जे सर्च करत असाल की गुंठेवारीमध्ये पण चालू शकतो, तर त्या लोकांसाठी हा जो रो हाऊस आहे हे खूप भारी होणार आहे. कारण की बघा, 1च वर्ष झालेलं त्यांना बांधून, आणि काहीतरी माणसाला अडचण असू शकते, त्यामुळे त्यांना हे विकायचंय. एक प्रश्न लोकांच्या मनामध्ये खूप चालतात आणि ते कमेंट बॉक्समध्ये मेसेजेस करत असतात मला की यार का विकायचं, कशासाठी विकायचं. अहो, ते म्हणतात ना हिंदीमध्ये की आम खाओ गुटली गिनने से क्या फायदा. अहो, त्यांना विकायचंय, त्यांनी विकायला काढलेले. 1 वर्ष झालेलं, काय तसला प्रॉब्लेम नाहीये. बांधकाम वगैरे खूप भारी आहे. ओनर बरोबर सगळं बोललो मी. अजून मी दुसरं सांगतो मी तुम्हाला, पण 12 लाखाला आपल्याला विसरून चालणार नाही. ओके, तर 12 लाखाची माहिती आहे माझ्याकडं, सगळं आहे, पण ऍडिशनल माहिती का देतो माहिती का? की हे 45 लाखाचे, हा 45 लाखाचे, पण हा भाग जो आहे दुसरा भाग आहे. कुठला आहे गेस करा तुम्ही. चला, तुम्ही गेस करणारच आहे, पण त्याच्या अगोदर मी सांगतो की हे पुणे सोलापूर रोड उर्ली कांचन मध्ये हे 45 लाखाचे एक रो हाऊस आहे. 2 मजली आहे. पण इथं जे आहे बरं, त्या रो हाऊसचा स्क्वेअर फीट मी विसरलो बोलायला. बांधकाम जो आहे त्याचा 1800 स्क्वेअर फीटचा बांधकाम आहे. मोठा बांधकाम केलेले त्यांनी साहेबांनी, आणि खूप सुंदर रीतीने त्यांनी बांधलेलं आहे. त्याचा व्हिडिओ मौजूद आहे, त्याच्यामध्ये सगळं वर्णन केलेलं. पण हा जो 45 लाखाचा आहे हे उर्ली कांचनला आहे. ह्याचं जो बांधकाम आहे 1500 स्क्वेअर फीट पर्यंत असणार. खाली त्यांनी 1 BHK दिलेलं आहे विथ पार्किंग, आणि तेच बोरवेलचं कनेक्शन त्यांनी दिलेलं आहे. स्वतःची बोर आहे मालकाची. मग त्यानंतर आपण वरती गेलं तर तिथं त्यांचा 1 BHK आहे. लक्षामध्ये ठेवा, त्यांचा 1 BHK वरतीच आहे, आणि वरती टेरिस दिलेले. पण त्याचा व्हिडिओ आपल्याकडे नाही आलं. जसं ते 60 लाखाचं आलं ना, त्या 45 लाखाचा नाही आलेलं. पण जमीन आसमानचा फरक काय माहिती का? पेपरामध्ये आहे जमीन आसमानचा फरक. त्याचे पेपर जे आहे, 7/12 जे आहे सेपरेट आपल्याला भेटणार आहे. ओके, आणि सेपरेट 7/12 वाली प्रॉपर्टीवर कुठल्या पण बँकेचं लोन होणार आहे. तुम्हाला FDC असू द्या, ICC असू द्या, ह्या सगळ्या बँकेचं लोन टॉप मध्ये करून घेऊ शकतात. पण 45 लाख आहे बॉटम प्राइस त्यांनी बोललेलं आहे. त्याच प्राइस मध्ये त्यांना सेल करायचं आहे उर्ली कांचनचे. ओके, मला फोन करा तुम्ही. माझा नंबर घ्या 9028750499. तसं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा माझा नंबर आहे. आणि ओके, तर अजून एक नाही मी विसरलं नाही, 12 लाखाचा जो घर आहे तो फ्लॅट आहे. 1 RK फ्लॅट आहे, आणि तो आहे तर कुठं आहे अजूनपर्यंत नाही कळालं तुम्हाला? चाकण मध्ये आहे. मेन चाकण सिटी मध्येच आहे. आणि 12 लाखाचा हा 1 RK आहे, 340 स्क्वेअर फीटचा. तुम्हाला प्रश्न पडलाच असाल की हे 12 लाखाचा जो आहे हे 340 स्क्वेअर फीटचा 1 BHK आहे का RK आहे? अहो साहेब दीदी, हे 1 RK आहे, पण ह्याची जी बाल्कनी जी आहे खूप मोठी बाल्कनी आहे. ह्याची गॅलरी जी आहे खूप जबरदस्त गॅलरी आहे. आणि तुम्हाला हे बघायला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. पण ही जी बिल्डिंग आहे सिंगल स्टोरेज बिल्डिंग आहे, आणि ह्याच्यावरती जो लोन होणार आहे तर हे पर्सनल लोन होणार आहे तुमचा. पण ह्याचा जे पेपर आहे एकदम क्लिअर आहे. आणि उद्या त्या घराचा व्हिडिओ
करायला मी जाणार आहे. संपूर्ण एरिया, संपूर्ण लोकेशन उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकतात. ओके. आणि 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 नाही नाही, नंतर मी तुम्हाला सेकंड व्हिडिओ येणार ना, त्याच्यामध्ये सेकंड प्रॉपर्टी सांगणार आहे. कारण की इथं उगीच ते लोकांना कन्फ्युजन होणार आहे की 45 कुठं, 60 लाख कुठं आणि हे 12 लाख कुठं. तर बघत राहा, हेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल. मी कासिम शेख, जे बघत होते तेच अहो आपले रिअल इस्टेटचे चॅनल हो. आणि बाकी काय. ओके. सबस्क्राईब नाही केला असाल तर सबस्क्राईबचा बटन बाजूला आहे, सबस्क्राईब करा. आणि इथं पण दिसणार तुम्हाला सबस्क्राईबचा बटन, तिथं नका दाबा, खाली दाबा आणि नंबर घ्या आणि या तुम्ही. ओके. भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.